तर भोंदू अशोक खरातला अटक केल्यापासून रोज नवनवे कारनामे खरातचे समोर येत आहे। यातच भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप हा केला जातोय। तर श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार व्हायचा अशी माहिती सध्या समोर येते। मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता देण्यात आली। 250 हून अधिक कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आलं। तर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती ही समोर येते। तर भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप करण्यात येतोय। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार व्हायचा। मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता मिळाली। 250 हून अधिक कंपन्या इच्छुक असतानाही मात्र खरातच्या कंपनीला प्राधान्य त्यावेळी देण्यात आलं। शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ अधिकाऱ्यांशी संगनमताचा संशयही व्यक्त केला जातोय। कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता एसआयटी कडून चौकशी होण्याची मागणी ही केली जाते।